झुरणारा मौसम तू हसणारा ब्लॉसम तू झुरणाऱ्या हृदयाची सिमसिम तू राज मैं खोलूंगी आज मैं तो कह दूंगी कैसे है सताए बलमा झुलमी बेईमान. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाही तर आता आपण तुझ्या त्या अवॉर्ड विषयी बोललो. आणखीन मला वाटतं एक अल्बम पण तुझा येऊ घातलेला आहे. येऊ घातलेला आहे. एक सिंगल अल्बम आहे. म्हणजे सिंगलचा अर्थ म्हणजे एक गाण्याचा व्हिडिओ आणि गाणं हे असं रिलीज होणार आहे. ते ऑनलाईन रिलीज झालेलं आहे. म्हणजे डिजिटली रिलीज झालेलं आहे. त्याचा व्हिडिओ देखील पीपल आर लाइकिंग इट आणि ते डिजिटल सेल मुद्दाम आम्ही सुरू केलेत. त्याप्रमाणे ऑनलाईन प्रमोशन सुरू झालंय. पण काय त्याची बेसिक कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट एक वेगळीच आहे. रोमॅन्टिक अल्बम आहे कम्प्लिटली. सगळे रोमॅन्टिक पॉप गाणी आहेत. वेगवेगळ्या जॉनरची आहेत. म्हणजे एक त्याच्यात लाऊंज मिक्स आहे. मग एक त्याच्यात पॉप आहे कम्प्लिटली. मग एक त्याच्यात जॅझ सारखं आहे गाणं. एक अनप्लग्ड गाणं आहे. तर जे अनप्लग्ड गाणं आहे ते आधी रिलीज करतोय आम्ही ॲज अ व्हिडिओ म्हणून. तर उत्सुक आहे रे त्याच्यासाठी. खूप उत्सुक आहे. बेकरार मन का साया है बस इसी दिल की वीराने में क्या बात आहे. सुंदर सुंदर. खूप छान खूप छान. अनप्लग्ड मुक्त छंद असलेला अशा पद्धतीचं हे गीत. पण बेसिकली गायक किंवा एखादा कलाकार जेव्हा तो त्याची जी काही कला असेल ती कुठून तरी इन्स्पायर असते. कोणतरी एक समोर असतो की त्याला डोळ्यासमोर ठेवून नजरेसमोर ठेवून त्याचं काम सुरू असतं. असं तुझं काही आहे ना? ऑफकोर्स पूर्ण मंगेशकर फॅमिली. क्या बात आहे. ही माझी दैवत आणि इन्स्पिरेशन आयडल म्हणता येईल. कारण लहानपणापासून लताजी, आशाजी, हृदयनाथ मंगेशकरजी, पंडितजी यांची गाणी ऐकलेली आपण. आणि काही म्हटलं तरी ती आत्मसात आपण करत असतो. सतत आत्मसात करत असतो. हो. आणि सगळे म्युझिक डिरेक्टर्स मला नेहमी असेच म्हणतात की तुझी जी शैली आहे ती लताजी आणि आशाजींच्या मधली काहीतरी शैली आहे. मी म्हटलं ते काही असो. आपण दीदींचं एक गाणं घेतलं तरी ते एक धड्यासारखं आहे. किंवा आशाताईंचं कुठलंही गाणं घेतलं ते एक धड्यासारखं आहे. आणि त्याच्यातून आपल्याला बरंच काय काय शिकायला मिळतं. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू आशाताई. त्यांचं गिनीज मध्ये आता नाव नोंदलेलं आहे त्यांचं. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स आशाताई आमच्या सगळ्यांकडून. तुम्ही त्यांना एक त्यांचंच गाणं तुझ्या आवाजामध्ये ऐकवलं त्यांना बरं वाटेल. साथी रे भूल न जाना मेरा प्यार. साथी रे भूल न जाना मेरा प्यार. मेरे वफा का है मेरे हमदम कर लेना एतबार. साथी रे भूल न जाना मेरा प्यार.
वी लव्ह यू आशाताई. छान. आमच्याकडूनही अभिनंदन आशाताईंचं. खूप खूप मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि नाही ते आता जसं तू म्हणालीस की ह्या सगळ्या गाणी एवढ्या, आणि मला वाटतं तू झीचं ते सारेगमची विनर वगैरे तेच. पण ह्या सगळ्या करिअरमध्ये कुठलं तरी गाणं असं असेल ना की जे खूप हृदयाच्या जवळ असेल, आणखीन खूप आवडीचं असेल एखादं गाणं? आवडीचं नाही, इनफॅक्ट मी तुला सांगू, एक खूप पॉप्युलर होतंय गाणं. अच्छा. ते म्हणजे फक्त लढ म्हणा ह्या चित्रपटातलं. मी एक मुजरा गाण्याची संधी मला मिळाली. हो बरोबर. आणि मराठीत तो पहिल्यांदा असा काहीतरी हिंदी मराठी मिक्स असलेला मुजरा झालेला आहे. बरोबर. आणि लोकांना बऱ्यापैकी आवडतोय तो. राज मैं खोलूंगी आज मैं तो कह दूंगी कैसे है सताए बलमा झुलमी बेईमान. मग शिवाजीराजे भोसले बोलतोय त्याच्यात एक महाराष्ट्र गीत म्हणून आलेलं. अगदी शेवटी क्लायमॅक्सला ते गाणं येतं जेव्हा छत्रपती स्वतः महेश दादांनी ती भूमिका केली. ते असे गडावर, प्रतापगडाच्या बुरुजावर उभे आहेत भगवा झेंडा घेऊन, आणि शेवटी मग ते स्क्रोलवर गाणं येतं. तर इतकं ना आपल्या एकदम एक सळसळ तरे रक्त की आपण वी आर सो प्राऊड आणि अभिमानी आहोत आपण की आपण महाराष्ट्रीय आहोत. महाराष्ट्रीय महत्वाचा शब्द त्याच्यात, कारण महाराष्ट्रीयन नाहीये ते, महाराष्ट्रीय. आपण जिथे राहतो ती आपली कर्मभूमी आणि ते आपल्याला सगळं सामावून घेते. आपण कुठल्याही कम्युनिटीचे असो. त्यामुळे ते असं इतकं अंगावर येतं ते गाणं. छान. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आहोत, त्याच्यामुळे त्याच गाण्याने आपल्याही आजच्या गप्पांची सांगता नाही म्हणणार, कारण आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणारच आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण आज जी काही थांबायची वेळ आपण त्या गाण्याने नक्कीच. कंठातून लक्ष हुंकार करुणी हो गर्जना, आकाश भेदूया जय घोष हा करुणी देऊया वंदना. मराठी मातेला मतांच्या मातेला देईन महाराजी प्रेरणा. अंगार हाते नेत्रा तुम्ही नसा नसात चेतना. जय हे महाराष्ट्र देशा. क्या बात आहे. सुंदर. खूप छान. आणि खूप खूप मनापासून आभार तुझे. आज दिवाळीची ही लगबग सुरू असताना सुद्धा तू आलीस सिनेगट्टामध्ये सहभागी झालीस, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपल्यासमोर होतं डॉक्टर नेहा राजपाल. त्यांची पूर्ण करिअर आणि त्यांनी गायलेली गाणी आता आपण ऐकली. दिवाळीच्या फराळाबरोबर ही खमंग गाणी ऐकताना तुम्हाला कशी वाटली ती नक्की आम्हाला कळवा. आज इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेट पुढच्या सिनेगट्टामध्ये एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार. गुड बाय. मौसम तू